नांदगांव पेठ MIDC में PM मित्र योजना अंतर्गत प्रास्ताविक टेक्सटाइल पार्क औरंगाबाद के ऑरिक सिटी में ले जाने का षड्यंत्र रचा गया है। पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख ने वर्तमान भाजपा महायुति सरकार पर आरोप लगाया। वे प्रेस वार्ता में बोल रहे थे। डॉक्टर देशमुख के मुताबिक फार्म, फाइबर, फैब्रिक, फैशन, फॉरेन इस तत्व पर वैश्विक स्तर पर यह प्रकल्प साकार होने वाला था। यह प्रकल्प पश्चिम विदर्भ के कपास उत्पादक किसानों की आर्थिक दशा बदलने वाला था। पिछले साल बजट में केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन ने 7 मेगा टेक्सटाइल प्रोजेक्ट का ऐलान किया था। फील्ड तथा ब्राउन फील्ड पर यह प्रकल्प साकार होने वाला था। नांदगांव पेठ MIDC में पहले ही 20 टेक्सटाइल कंपनियां हैं। 15 मार्च को टेक्सटाइल का प्रस्ताव पास किया गया था। वस्त्र उद्योग मंत्री दर्शना जरदोश ने लोकसभा में बताया कि 13 राज्यों में से 17 मेगा पार्क के प्रस्ताव आए। महाराष्ट्र में केवल अमरावती से प्रस्ताव था। त्यांनी आपली पॉवर वापरली पाहिजे हे आमचं अत्यंत प्रामाणिक त्यांना सांगणं आहे की तुम्ही अत्यंत जवळचे आहात। तुमची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीशी आम्ही कितीही सहमत नसू, पण अमरावतीच्या भल्यासाठी, अमरावती जिल्ह्याच्याच नव्हे तर पश्चिम विदर्भाच्या भल्यासाठी तुम्ही असलेली तुमची जो असलेली जी पॉवर आहे, तुमच्याजवळ असलेले जे पक्षश्रेष्ठीचं वजन आहे ते वजन खर्ची करून तुम्ही हा जो प्रकल्प जो अमरावतीला प्रस्तावित होता तो औरंगाबादला जात आहे। अगर तुम्ही करणार नाही तर तुम्ही अमरावती जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेशी विश्वासघात करत आहे, आमचं प्रामाणिक मत आहे। महाविकास आघाड़ी सरकार जाने के बाद शिंदे भाजपा सरकार ने वस्त्र उद्योग मंत्री से मुलाकात कर यह मेगा प्रोजेक्ट अमरावती के बजाय औरंगाबाद के लिए आग्रह किया। अमरावती की प्राकृतिक अधिकार पर अतिक्रमण किया गया। मेगा टेक्सटाइल प्रोजेक्ट यहाँ बनता तो सभी को उसका लाभ होता। संभागीय मुख्यालय नगरी अमरावती पर शिंदे फडणवीस सरकार ने अन्याय किया है। डॉक्टर देशमुख ने दावा किया है कि यह प्रकल्प उन्होंने खींचकर लाया है। यह षड्यंत्र विफल करने का आह्वान डॉक्टर देशमुख ने किया। प्रेस वार्ता में विलास इंगोले, भैया पवार, मिलिंद चिमोटे, एडवोकेट दीपक एडतकर, बबलू शेखावत उपस्थित थे। आणि त्या परिसरातील अर्थव्यवस्था याला पाठबळ द्यायचं। 1 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार आणि 2 लाख लोकांना इनडायरेक्ट रोजगार, असं 3 लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता एका या मेगा प्रोजेक्ट मध्ये होती। आणि त्या अनुषंगाने प्रस्ताव मागवण्यात आले होते। यापूर्वीच्या सरकारने अमरावती नांदगाव पेठ MIDC एरिया हा प्रस्तावित केला आणि प्रस्तावित केल्यानंतर लँड ऍक्विजिशन सुद्धा केलं। जवळजवळ 1000 हेक्टरचं लँड ऍक्विजिशन सुद्धा झालं। लोकांना नोटीस झाल्या, शेत जमिनीची मोजमाप सुरू झालं, पैसे ठेवायची वाट पाहून झाली। त्यांनी का भूमिका बदलली असं आहे की ती झाल्याबरोबर सरकार बदलल्याबरोबर पहिल्या आठवड्यामध्ये जी कॅबिनेट बैठक होते त्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचा प्रस्ताव येतो, त्याला मान्यता मिळते। तो प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री तिथे जातात, अर्थमंत्र्याची भेट घेतात आणि त्यांना आग्रह करतात की हा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणावा का। मग अशा वेळेस उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगायला पाहिजे की मी ऑलरेडी असं पत्र लिहिलेलं होतं आणि माझी, कारण की शेवटी एक गोष्ट आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करावी लागेल की देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत घेतल्यामुळे त्या सरकारामुळे त्या इतके जे तिथे आलेत। मग हा आणि मी तुम्हाला सांगितलं 15 मार्च वॉज द लास्ट डेट टू सबमिट द प्रपोजल। 23 ला यादी नोंद झाली। मग जुलै महिन्यामध्ये दुसरा प्रस्ताव तिथे नेण्याचा काय प्रयोजन आहे? प्रयोजन हेच आहे की अमरावती कॅन्सल करा, आम्हाला द्या। अमरावती ऐवजी औरंगाबादचा प्रकल्प असं आहे। त्यांनी तिथे अमरावती ऑलरेडी गेलेला आहे, त्यांनी औरंगाबाद नाव त्याला जोडलं। नियम काय म्हणतो, चौकट काय म्हणते, एकाच स्टेटमध्ये एकच होता। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।